महत्त्वाची मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुद्धा प्रकाश आवाडे लढण्यावर ठाम आहेत आणि महायुतीमध्ये हातकणंगलेचा तिढा आता वाढलेला दिसतोय। मुख्यमंत्री आणि प्रकाश आवाडे यांच्यामध्ये पाऊण तास बैठक पार पडलेली आहे। ही बैठक नुकतीच संपली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सुद्धा प्रकाश आवाडे लढण्यावर अजूनही ठाम आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये हातकणंगलेचा तिढा अजूनही वाढलेला दिसतोय आणि 1 तास आवाडे आणि शिंदेमध्ये चर्चा सुद्धा झाली आहे, मात्र तरी सुद्धा प्रकाश आवाडे लढण्यावर ठाम आहेत। अधिकची माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, पाऊण तास बैठक झालेली आहे दोघांमध्ये, नेमकं काय घडलंय? श्रद्धा, जवळपास पाऊण तास ही बैठक जी आहे ती सुरू होती। आता ही बैठक जी आहे ती संपलेली आहे। खरं तर या बैठकीनंतर प्रकाश आवाडे जे आहेत ते आपण ही जी लोकसभा लढवण्यावरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं। गेल्या अनेक दिवसांपासून आपण लोकसभेसाठी तयारी करत होतो, मात्र आपल्याला अनेक वेळा थांबावं लागलं। मात्र या वेळेला आपण थांबणार नसल्याची भूमिका जी आहे ती प्रकाश आवाडे यांनी घेतलेली आहे। त्यामुळे नक्कीच आपण एकदा उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे, त्यामुळे ही कुठल्या पद्धतीनं माघार न घेण्याची भूमिका जी आहे ती प्रकाश आवाडे यांनी मांडल्याची माहिती सध्या तरी मिळते। या बैठकीला राहुल आवाडे, मोशमे आवाडे आणि प्रकाश आवाडे हे देखील उपस्थित होते। खरं तर या चौघांमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी आपण बघितलं तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून धैर्यशील माने यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र त्या ठिकाणी बंडखोरी करत प्रकाश आवाडे यांनी आपल्या नावाची घोषणा जी आहे ती काल केली होती आणि यानंतर एकंदरीतच या महायुतीचा एक तगडा उमेदवार जो आहे तो त्या ठिकाणी बाजूला गेल्यामुळे एक मोठा फटका जो आहे तो महायुतीला बसणार होता आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना तातडीनं भेटण्यासाठी बोलवलं होतं। मात्र या भेटीमध्ये कुठल्याही पद्धतीनं चर्चा जी आहे ती सफल झाली नसल्याचं पाहायला मिळते, कारण प्रकाश आवाडे जे आहे ते आपण लोकसभा निवडणूक लढवण्यावरती ठाम असल्याची सध्या तरी या बैठकीतून माहिती मिळते। श्रद्धा, नक्कीच धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।